नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे बालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत गुरुचं जे राशी परिवर्तन होणार आहे, म्हणजे गुरु आता जो मेष राशीमध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 2 मे नंतर वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्याचे जे प्रभाव किंवा परिणाम वृश्चिक लग्नाकरता कशा प्रकारचे असेल, म्हणजे वृश्चिक लग्नाची जर का तुमची कुंडली असेल तर त्याच्याकरता त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की सर्वात जास्त प्रभावित होईल, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जसं की ही जी कुंडली आहे ही वृश्चिक लग्नाची कुंडली आहे आणि सध्याचा जो गुरु भ्रमण करतोय किंवा गेल्या 1 वर्षापासून जो गुरु भ्रमण करतो आहे, हा तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतो आहे. तर त्याचा थोडासा आढावा घेऊ की गेल्या साधारण 1 वर्षभर तुम्ही कुठल्या प्रकारचे अनुभव घेता, तरी कशा प्रकारचे अनुभव घेतलेले असते. जसं की गुरुबद्दल खास करून सांगायचं झालं तर वृश्चिक लग्नाकरता गुरु जो ग्रह आहे अतिशय शुभप्रदायी ग्रह मानला जातो, कारण तो तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे, परंतु तो तुमच्या 6ष्ठ स्थानामध्ये गेल्या वर्षभरापासून भ्रमण करतो आहे. याचे परिणाम साधारणतः तुम्ही आरोग्याच्या संदर्भात पाहिले असेल. आरोग्य खास करून मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर जर का तुम्हाला काही शारीरिक व्याधी असतील तर त्याचा जे प्रभाव आहेत किंवा त्याची जी इंटेन्सिटी आहे ही गेल्या वर्षभरात तुम्ही थोडीशी जास्त बघितलेली असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक जो त्रास आहे, मानसिक तणावाखाली तुम्ही गेल्या वर्षभरापासून बऱ्याच प्रमाणात आलेले असाल, त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक चणचण बऱ्याच प्रमाणात तुम्हाला जाणवलेली असेल. म्हणजे एरवी जे आर्थिक संदर्भात खूप व्यवस्थित चाललेलं होतं ते साधारण गेल्या वर्षभरापासून आर्थिक आलेख आहे तो बऱ्याच प्रमाणात खालावलेला आहे आणि गोष्टी आता तुमच्यासाठी फेवरेबल होतील की नाही याचा विश्वासच तुमचा उडालेला असेल. परंतु काळजी करू नका, आपण पुढे या संदर्भात चर्चा करणारच आहोत. तर साधारणतः आर्थिक चणचण, त्याच्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन अशा प्रकारचे अनुभव तुम्ही बऱ्याच प्रमाणात घेतलेले असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा चुकीची होते किंवा याच्या आधी जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याचे रिटर्न्ससुद्धा तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळाले असेल. खास करून ही गोष्ट तुम्ही शेअर मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात अनुभवलेली असेल. म्हणजे शेअर मार्केटमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट चुकीचे होणं किंवा त्याचे आउटपुट बरोबर न मिळणं, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही घेतलेले असेल. याचप्रमाणे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिप्समध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स तुम्ही बऱ्याच प्रमाणात अनुभवले असेल. म्हणजे रिलेशनशिप ब्रेकअप होणं किंवा रिलेशनशिपने कॉम्प्लिकेशन्स आहे ना, तुमच्या दोघांमधले जे हार्मनी ते पूर्णपणे निघून जाणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. याचप्रमाणे गर्भवती महिलांसाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी आहे हा बराचसा त्रासदायक गेलेला असेल. विद्यार्थी वर्गांसाठी सुद्धा काही वेगळा अनुभव नसेल. विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा जो कालावधी व्यवस्थित नव्हता. तर एकंदरीत सांगायचं झालं तर गुरुचं जे भ्रमण होतं हे तेवढंसं काही समाधानकारक नव्हतं. म्हणजे तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक या 3 आघाड्यांवरती बऱ्याच प्रमाणात त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल. परंतु इथे गोष्ट लक्षात घ्या की गुरु हा नैसर्गिक शुभग्रह आहे, त्यामुळे त्याचे संपूर्णतः असे वाईट अनुभव मिळत नाहीत. खास करून तुम्हाला चांगला अनुभव एका बाबतीत मिळाला असेल की मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या ज्या संधी आहेत, म्हणजे वेगळ्या प्रकारचे जॉब्स किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला या दरम्यान मिळालेल्या असतील. अर्थात त्या कशा प्रकारे तुम्ही सोडवल्या असेल किंवा कशा प्रकारे घेतल्या असतील हा तुमचा निर्णय आहे. परंतु तशा प्रकारच्या संधी तुम्हाला मात्र या गेल्या वर्षभरामध्ये निश्चित आलेल्या असतील. याचप्रमाणे म्हणजे लोन्स, म्हणजे तुम्ही जर काय कर्ज घेतलं ते कर्ज तुम्हाला मिळालं असेल, पण तो कर्ज फेडायचं कसं, कर्जातून बाहेर पडायचं कसं, हे एक मोठं प्रश्नचिन्ह तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं असेल की जे अजूनपर्यंत आहे. लक्षात घ्या, आता ही हळूहळू परिस्थिती बदलणार आहे, कारण गुरुचे जे भ्रमण आहे, गुरुचं जे राशांतर आहे हे वृषभ राशीमध्ये होणार आहे. आता त्या संदर्भात सुद्धा थोडा विचार करून म्हणजे वृषभेत गुरु गेल्यानंतर गोष्टी कशा प्रकारे तुमच्यासाठी फेवरेबल होऊ शकतील. लक्षात घ्या, हा जो गुरु आतापर्यंत तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो आता तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थातच याचे बरेचसे चांगले अनुभव तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आत्मविश्वास, जी ऊर्जा गेल्या वर्षभरामध्ये तुमच्यामध्ये दिसून येत होते, तुमच्या चेहऱ्यावरील चमक. लक्षात घ्या, वृश्चिक लग्नाच्या व्यक्ती दिसायला फार सुंदर असतात आणि त्यांचं जे सौंदर्य असतं हे अगदी फोटोजेनिक असतं, पण ती चेहऱ्यावरची चमक किंवा ऊर्जा ही बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. आत्ता जसा काही गुरु तुमच्या 7व्या स्थानात येईल त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची चमक ही पूर्ववत होईल किंवा ती चांगल्या प्रकारे दिसून येईल. तर तो एक अनुभव तुम्ही स्वतःमध्ये घ्याल किंवा समोरच्या व्यक्तींकडून सुद्धा तुम्हाला मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं कारण असं असेल की तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्यामध्ये ऊर्जा ही जबरदस्त आता दिसून येईल. आणि त्याच्यामागेचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची कामं आता पटापट होऊ लागतील. जी कामं पेंडिंग होती, व्यवस्थित होत नव्हती, त्याला बऱ्याचशा काही गोष्टी कराव्या लागत होत्या, या गोष्टी आता मार्गी लागू शकतील, जे की तुमच्याकडे खूप चांगली आणि महत्त्वपूर्ण अशी गोष्ट ठरू शकेल. आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप घेणं, आत्मविश्वासामध्ये भर पडेल आणि तुमची कामं मार्गी लागतील.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रपरिवाराकडून का चांगले साथ मिळेल. तुमचे जे अडकलेले पैसे आहेत किंवा अडकलेले पैसे काय कॉम्प्लिकेशन आहेत, ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. मित्रपरिवाराकडून तुम्हाला चांगले साथ संगत मिळू शकेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशा संदर्भातल्या काही गोष्टी या दरम्यान व्यवस्थितपणे घडत होईल. फक्त या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. अर्थात त्या फिरण्यामुळे तुम्हाला तुमचे लाभच होतील आणि यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. याचप्रमाणे जे विवाहोत्सुक ज्या मंडळी आहेत, तरुणी असेल त्यांच्यासाठी सुद्धा विवाह जुळून येणं, एंगेजमेंट होणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं किंवा विवाहाच्या संदर्भात तुम्हाला अनुरूप अशी स्थळं मिळणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर गुरुचं जे भ्रमण आहे तुमच्या 7व्या सणामध्ये हे तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी असणार आहे. त्याचे खूप चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला या वर्षात निश्चित मिळणार आहे. आता इथे फक्त आणि फक्त गुरु सप्तम सणात आहे आणि वृश्चिक लग्न आहे म्हणून सगळ्या चांगल्या गोष्टी होतील आणि सगळ्यांसाठी होतील असं काही सांगता येत नाही. काही जणांसाठी खूप चांगले होतील, काही जणांसाठी मध्यम रूपाच्या होतील आणि काही जणांना त्याचे अनुभवच मिळणार नाही, उलट निगेटिव्ह अनुभव येतील. मग ते कसं या संदर्भाचा सुद्धा विचार करू. जसं की जर का वृश्चिक लग्न तुमचं आहे आणि तुमची रास वृषभ, कन्या, मकर असेल किंवा तुमचा जन्म 15 मे पासून ते 15 जूनपर्यंत, 15 सप्टेंबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत किंवा 15 जानेवारीपासून ते 15 फेब्रुवारीमध्ये असेल तर अर्थातच तुम्हाला हे संपूर्ण वर्ष अत्यंत उत्तम जाणार आहे. काहीही काळजी करू नका. तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील आणि जे गेलेलं तुमचं वैभव आहे, गतवैभव, हे परत तुम्हाला मिळू शकेल. म्हणजे साधारण जो तुमचा चांगला कालावधी आपण म्हणतो तशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील आणि ही जी गोष्ट आहे तुमच्याकडे फेवरेबल. खास करून जर का तुमची वृषभ रास असेल तर विवाहोत्सुक ज्या मंडळी आहेत त्याच्यासाठी विवाहाच्या संदर्भात चांगले अनुभव येतील. कन्या रास असेल तर आर्थिक संदर्भात काही चांगले अनुभव निश्चित येतील. भाग्याची साथ खूप चांगली लाभेल आणि मकर रास जर का तुमची असेल तर अर्थातच तुम्ही अपेक्षा केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होतील. शेड्यूल तुमचं म्हणजे भविष्याच्या बाबतीत, कारण तुमची जी रास आहे ही वर्कहॉलिक आहे, कर्मावर जास्त विश्वास ठेवणारे आहे, तर तशा प्रकारचे सुद्धा अनुभव येतील आणि देवदेवतांवर विश्वास ठेवणं किंवा ज्याला आपण मंदिरांना भेटी देणं, पवित्र स्थळी जाणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येतील. गुरुंकडून चांगला आशीर्वाद वगैरे मिळणं, अशा प्रकारचे सुद्धा चांगले अनुभव मिळतील. आणि आता जे सांगितलं त्या दरम्यान जर का तुमचा जन्म असेल तर साधारणतः तुम्हाला तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले बरेचसे चांगले अनुभव येतील. म्हणजे कार्यक्षेत्र तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणं, कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होणं किंवा प्रमोशन मिळणं, अशा प्रकारचे चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. तर एकंदरीतच अशा प्रकारचे काही आस्पेक्ट्स असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर त्याचे चांगले अनुभव नक्की मिळतील. आता दुसरी गोष्ट की जर का तुमची कुंभ रास असेल, मीन रास असेल किंवा सिंह रास असेल किंवा तुमचा जो जन्म आहे हा 15 फेब्रुवारीपासून ते 15 एप्रिल या दरम्यान असेल तर मात्र तुम्हाला हे जे येणारं वर्ष आहे ते आता जे आपण सांगितलं तेवढ्या प्रमाणात शुभफलदायी असणार नाही. कारण मुळातच कुंभ आणि मीन राशीला 7.5चा अनुभव हा बऱ्याच प्रमाणात येत आहे. कुंभ राशीने गेल्या 1.5 वर्षामध्ये त्याचा अनुभव घेतलेला असेलच. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः गेल्या 7-8 महिन्यामध्ये गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होत तर नाही आहे. तुम्ही त्याचा चांगला अनुभव घेतलेला असेल. म्हणजे तुमच्या अपेक्षा चुकणं किंवा तुमच्यासाठी गोष्टी वेगळ्या प्रकारचे होणं, अशा प्रकारचे बरेच अनुभव तुम्ही घेतलेले असून खास करून तुमच्या राशीमध्ये राहूचं सुद्धा भ्रमण आहे. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं, काळजी करणं महत्त्वाचं आहे. कुंभ किंवा मीन राशीसाठी असं आहे की कुठल्याही प्रकारचे आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका किंवा तुमच्या अपेक्षाच्या पेक्षा काही ज्या गोष्टी करू नका, नवीन काही करू नका, रिस्क घेऊ नका, तुमच्या अंगाशी येऊ शकेल. कारण 7.5मध्ये कॉन्फिडन्स तुमचा पूर्णपणे निघून जातो. सरळ मार्गी चला, नाकासमोर चला. काही वेगळ्या गोष्टी केल्या तर त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. आणि खास करून जो राहू मीन राशीमध्ये भ्रमण करतो तो डिसीव्ह करतो, माणसाला भ्रमित करतो, त्यांचे अंदाज चुकतात. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे जर का तुमची सिंह रास असेल तर तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे जर का तुम्ही विवाहित असाल, सिंह रास असेल, विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. तर ह्या गोष्टी सुद्धा थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. बाकी ज्या आपण या संदर्भात जे काही बोललो त्याचे तुम्हाला अनुभव या संपूर्ण येणाऱ्या वर्षामध्ये नक्की मिळतील. एकंदरीतच मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर गुरुचं प्रमाण तुमच्या सप्तमात वृश्चिक लग्नाकरता होतं ते शुभफलदायी असंच असणार आहे. आपल्या या संदर्भातलं मत काय आहे, आपले विचार काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा आहे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.